नमस्कार. डी 24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकतात. आज तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण कोळी समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. कोळी समाजाचे अध्यक्ष आप्पासाहेब महाले आपल्या सोबत आहे. नेमकं अनेक वर्षापासून जे प्रकरण पनरवीत आहे शिरपूर तालुक्यामधील काही देवस्थानाचं प्रकरण आहे ते प्रलंबित पडलं आहे, त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकी आपण ही भूमिका जाणूया. आपण काय सांगणार आज या ठिकाणी जो कोळी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आले, काय प्रतिक्रिया असणार? गाव वनावल तालुका शिरपूर तिथं शिरसाट कुळाची कुळदैवत आहे. पूर्वीपासून म्हणजे हजारो वर्षापासून शिरसाट कुळाचेच दैवत असल्या काळात ते सेवा करत होते. अचानक तिथं एक दरबार सिंग राजपूत राऊळ म्हणून आहेत, त्यांनी कब्जा केलेला आहे. आता यात्रा येते, यात्रेत ते बिनकामाचे म्हणजे पावत्या फाडत असतात, जबरीला राजपूत जे आहेत त्या व्यक्तीने त्या ठिकाणी कब्जा केला असं देखील त्या म्हणणं आहे. आपल्या सर राजपूत त्या ठिकाणी तुम्ही जे सांगतायत त्या व्यक्तीशी तुमची त्या संदर्भामध्ये चर्चा झाली, कारण तुम्ही त्या ठिकाणी किती वर्षापासून राहतात? हा, म्हणून आमची जन्म म्हणजे 4-5 पिढी पासून तिथंच आहे. वनावल जन्म म्हणजे आमचा आजोबाचा बाबाचा सर्वांचा जन्म वनावल गावीच झालेला आहे. तुम्ही या संदर्भामध्ये धर्मदायिक यांच्याकडे तक्रार केली होती असं देखील डी 24 तास माध्यमातून अनेक वेळा तुम्ही तक्रार देखील केली. काय म्हणणं पुढलं त्यांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं की नाही? नाही, त्यांनी आम्हाला ट्रस्ट बिनवेळ यांचे कायदेशीर केलेलं आहे. त्यांनी आम्हाला मालूम पडल्यानंतर आम्ही धर्मदायकडे गेलो, त्या तिथं केस टाकलेली आहे. तो आता ते आमचे यात्रा येत आहे 31 तारखेला काही 1 तारखेला. ती यात्रामध्ये तो पावत्या फाडतो बेकायदेशीर. अजून ट्रस्ट झाले नाही तरी देखील बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी पावत्या फाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. ताई, काय सांगणार आपण? बाबा काय सांगणार आपण त्या ठिकाणी कुळदेवताच्या संदर्भात त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या पद्धतीची पूजा होते, काय सांग? ते आमची जाऊड उतरतात, लहान मुलांची जाऊड किंवा आहेर चढवतात. त्यामध्ये आम्हाला बलिदान देतो. बलिदानांना पावत्या फाडतो बेकायदेशीर, काही पण पणाने पैसा मागतो. तुमची आम्ही आता बाहेर गावाहून येतो, आम्हाला त्रास देतो. तुमची आता मागणी काय? जर आज तुम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं, तुमची मागणी काय? आमची मागणी असं आहे की आमच्याकडे न्याय लागो, नाही लागला तर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन छेडू. आंदोलन सुरू असं देखील त्याच संदर्भामध्ये असं देखील म्हणण्यात आले की स्थानिक जो व्यक्ती आहे तो पोलीस प्रशासनाचं हे घेतो, काय सांगणार? पोलीस प्रशासनाला हाती घेऊन काम करतात काय? हो, पोलीस आम्हाला धमकी देतो. त्याच्याकडे बारोबार आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवतो. ते 3-3 वेळा आम्ही तुमच्यावर केस करू असं म्हणतात ते लोक. तुमच्याकडे कागदपत्र नाही का? का तुम्ही आमच्याकडे कागदपत्र आहे, पण ते काय आहे सर, आम्ही पोलीस स्टेशनला जास्त गेलोच नाही. म्हणून आता हे लोक PSI वनावरला येऊन स्वतः चौकशी केलेली आहे. तरी तो आम्हाला PSI सांगितलं की बाबा ते तुम्ही नाही ऐकला त्यालाच खाऊ द्या, यावर्षी तुमचा ट्रस्ट मंजूर झाल्यावर तुम्ही नंतर करा, नाहीतर तुम्हाला मी तुमच्यावर खोट्या केस 3 प्रकारच्या केस बघू शकता. ह्या ठिकाणी अजून देखील त्या ठिकाणी ट्रस्ट झाला नाहीये. कोळी समाजाचं हे कुळदेवत मानलं जातं आणि संपूर्ण कोळी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. शिरपूर तालुक्यातील नवाने जे गाव आहे त्या गावामध्ये अत्यंत त्या ठिकाणी जे लहान बालक असतात त्यांचे जाऊळ उतरतात, पण काही मध्यस्थी लोकांनी त्या ठिकाणी कब्जा केला असं देखील या ठिकाणी सांगण्यात आले. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी हस्तक्षेप करते असं देखील या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. आणि आज यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सांगितलं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असं देखील कोळी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आले. कॅमेरामॅन निलेश डोळेचा जरी पार्टी 24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र.